हॅलो फ्रेंड्स, आज आपण मानेचा एक्झरसाइज करणार आहोत. मानेचा एक्झरसाइज हा फक्त मानेसाठीच नाही तर डोक्याशी सुद्धा त्याचा संबंध असतो, त्यामुळे तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपण ते बघूया. सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे. श्वास नंतर आपली 2 बोटे उजव्या गालावर ठेवायचे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या डावीकडे टर्न व्हायचं आहे. 2 बोटांनी थोडं प्रेस करायचं आहे. श्वास घेत सरळ. आता दुसऱ्या साईडने करायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या उजव्या साईडला टर्न व्हायचं आहे. 2 बोटांनी थोडं प्रेस करायचं आहे. रिलॅक्स. आता अप डाऊन करायचं आहे. श्वास घेत मानवर. श्वास सोडत हळूहळू खाली करायचं आहे आणि हनुवटी आपली छातीजवळ टेकवायची आहे. अगदी सावकाश करायचं आहे, घाई करायची नाही आहे. घाई केली तर मानेमध्ये लचक भरू शकते. 2 टाइम्स करायचं आहे. रिलॅक्स. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज करताना पहिल्यांदा आपली उजव्या साईडने, मग मागे जाताना श्वास घ्यायचा आहे. साईडला करताना शोल्डर उचकवायचे नाही आहे. मग पुढे जाताना श्वास सोडायचा आहे. 2 रोटेशन्स करायचे आहे. शोल्डर कुठे उचकवायचे नाही आहेत. रिलॅक्स. आता अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. अँटी क्लॉकवाईज करताना पण सेम, फक्त उलट्या दिशेने. पुढे जाताना श्वास सोडायचा आहे. मागे जाताना श्वास घ्यायचा आहे. शोल्डर उचकवायचे नाही आहे. अगदी सावकाश पद्धतीने करायचं आहे. घाई करायची नाही आहे. 2 रोटेशन्स करायचे आहे. रिलॅक्स. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझं यूट्यूब चॅनल.